वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरामधील दाईपुरा येथील मोबिन अहमद शेख वाजिद यांचे राहते घरी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कार्यवाही करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे। प्राप्त माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर हे नेहमीच गुटखा व्यावसायिकांचे माहेरघर म्हणून संबोधले जाते। शहरातून लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी रोजच होत असते। तालुक्यातील प्रत्येक पानटपरीपासून तर किराणा दुकानपर्यंत हा अवैध गुटखा राजरोसपणे विकला जातो। तरी सुद्धा अन्न व औषधी प्रशासन या विषयावर नेहमी चुप्पी साधून बसले असते। या मागचे नेमके कारण काय आहे हे अद्यापही समजू शकलेले नाही। मात्र मागील काही काळापासून कारंजा लाड येथील तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक अवैध गुटखा व्यावसायिकांवर धडक कार्यवाह्या करण्यात आल्या होत्या। अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी कारंजा लाड येथे पाचारण करण्यात आले। मात्र अन्न व औषधी प्रशासनाची गुटखा व्यावसायिकांवर स्वतःहून केलेली एकही कार्यवाही अद्यापही दृष्टीस पडलेली नाही हे विशेष। परत एकदा 3 जुलै रोजी वाशिम येथील गुन्हे शाखेच्या वतीने दाईपुरा कारंजा लाड येथील गुटखा व्यावसायिकावर धडक कार्यवाही करण्यात आली असून या कार्यवाहीमध्ये नजर गुटखा 13 पोते अंदाजे किंमत 5 लाख रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांना पत्र देण्यात आले आहे। या कार्यवाहीमुळे गुन्हे शाखा वाशिम यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।